मैयेवर बोलू काही या खंड परिक्रमेच्या 45व्या भागात मी निलिमा टिल्लू तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. आता आपण पोचलो होतो पुष्कर डॅमला. पाटी होती तिथे पुष्कर डॅम म्हणून. एक छोटी कुटी होती आणि बाजूला आश्रम होता. गेल्याबरोबर बघितलं तर रांगोळीच्या रांगोळ्या घातल्या होत्या. मन इतकं प्रसन्न झालं ना, खूप छान वाटलं. तिथे एक मराठी माणूस आणि एक दाक्षिणात्य स्त्री असे दोघ जण आश्रमामध्ये सेवा देत होते. त्यांची कुटी वेगळी होती, ती निळ्या रंगाची, आणि बाजूला आश्रम होता. खूप छान वाटलं. स्वागत तर छान झालं. म्हटलं अजून पण काही परिक्रमासी होते. आज पहिल्यांदाच मला एक नोकरी करणारी बाई भेटली. शेवटचा दिवस ना, त्यामुळे मैयाने भेटवलं. अर्थात ती ओंकारेश्वरपर्यंत जाणार होती आणि ती मध्ये वाहनाने थोडं चालत कसंही जाणार होती. असं काही चालतच जायचं असा काही तिचा अट्टहास नव्हता. रात्री फराळाला बोलवलं. जेमतेम वाटीभर खिचडी दिली. कशी पुरणार या लोकांना? मग तिथल्या माताजींना विचारलं मी की अजून मी काही करू का? त्या म्हणाल्या एवढीच खिचडी आहे, मागून येणाऱ्या लोकांना पुरली पाहिजे ना. मला कळलं यांचं काही पोट भरणार नाही त्या ह्यानी, आणि त्यांनी आम्हाला जमिनीवरच बसवलं. मग जाऊन आम्ही बसायला आमचं प्लॅस्टिक आणलं. मी म्हटलं मी काही भगर किंवा बटाट्याची भाजी करू का नंतर येणाऱ्यांसाठी? म्हणजे तू यांना आता पोटभर दे असा त्याचा अर्थ. ती म्हणे नाही, हे पुरणार खिचडी सगळ्यांना म्हणाली. खिचडी थोडी गोडच झाली होती. ठीक आहे, काय करणार ना. आणि मध्ये काही राजगिरीचे लाडू वेफर्स असं पण काही मिळालं नाही आम्हाला. आणि आश्रमात असं असेल आम्हाला काय कल्पना ना. जे प्रसन्न वाटलं होतं ना, तसं नंतर काही वाटलं नाही. ठीक आहे, त्याने सांगितलं की सकाळी उठून मागच्या बाजूला डोंगर आहे तिकडे जायचं. त्या डोंगराच्या पलीकडे बहुतेक गाव होतं आणि तिथे पाऊल वाट होती. लोक ये जा करत होती. कसं जाणार? मी म्हटलं बरं झालं मी सगळ्यात आधी उठते, तेव्हा सगळे झोपलेले असतात, त्यामुळे मला प्रश्न नाही. बाकीचे बघून घेतील त्यांचं त्यांना काय करायचं ते. सकाळी उठल्यानंतर त्या दाक्षिणात्य बाईची सडा रांगोळी वगैरे चालू होतं. तर मी ब्रश घेऊन गेले. तिथे एक टँकर होता. तर म्हटलं टँकरवर दात घासूयात आपण. तर ती म्हणाली इथे नाही दात घासायचे, तुम्ही मैयावर जा. म्हटलं मैयावर कसे दात घासणार? ती म्हणाली कमंडलू आहे ना, कमंडलू घ्या, मैयातलं पाणी घ्या आणि बाजूला जाऊन दात घासा. म्हटलं बरे. ती म्हणाली काल सांगितलं होतं, तुम्हाला बोललं नाही का कोणी? तर कदाचित ही लोक विसरली असतील मला सांगायचं. तर मी जातच होते, एवढ्यात तो माणूस आला. तो म्हणाला काल सांगितलं होतं ना, तरी तुम्ही इथे कसे दात घासता? म्हटलं मला खरंच माहिती नव्हतं आणि मी जातेच आहे ना, तरी ते का बोलतात असं मला वाटलं. तर बस बस, मला जास्त बोलायला लावू नका. म्हटलं हो मी जातेच आहे मैयावरती, इथे नाही दात घासत. आश्रमामध्ये कशी लोक नसावीत याचं एक ज्वलंत उदाहरण होतं. मला तर वाटतं आश्रमात जेव्हा सेवा करायला ठेवतात ना, तेव्हा प्रत्येकाला सांगायचं एकदा तुम्ही पायी परिक्रमा करा, त्याच्यानंतरच तुम्हाला इथे ठेवू. म्हणजे त्यांना सगळं समजेल आणि असं उद्धटासारखं वागणार नाहीत. माझं सगळं आवरलं. ती जी मुलगी होती ना, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये होती कुठेतरी नोकरीला, मला म्हणायचं सकाळी उठवा आंघोळीला. आता मी 4च्या आधी उठले, तिला 1-2दा हाक मारल्या. ती कसली उठते? माझं सगळं आवरून झालं. हे पुरुष लोक सुद्धा उठले, त्याच्यानंतर ती उठली. मला म्हणाली ठीक आहे, मी आता इथे आंघोळ नाही करत, मी पुढे जाऊन करेन. हे मी खूप जणांचं बघितलं. बरेच जण पारोसेच निघतात. आम्ही असं कधीच निघालो नाही. एकदाच निघालो, पण लगेचच तिथे मैयावरती स्नान केलं होतं. एकदा एका आश्रमात पाणीच नव्हतं तेव्हा. नाही तर मी आंघोळ करून पूजा केल्याशिवाय सामान उचलायचंच नाही आम्ही पुढे जाण्यासाठी. मग सकाळी सगळी वाटावाटी केली. सॅक, स्लिपिंग बॅग, आणखी काही क्रीम होतं. त्या हिला विचारलं तुला काय हवंय का याच्यातलं? टिकल्या होत्या, क्रीम होतं. म्हटलं मी आता घरीच जाणार आहे. तिने ते घेतलं आणि बरेच जण बघत होते हिच्याकडे काय. सगळं सामान वाटून टाकलं. आणि भाऊंची छोटीशी बॅग होती,
तर ते बॅगेमध्ये माझं सामान ठेवलं. एक तर ड्रेस मी टाकूनच देणार होते, तो भिकाऱ्यांनी घालण्याच्या सुद्धा लायकीचा राहिला नव्हता, आणि दुसरा जो बरा होता तो मी घालून जाणार होते. खरं तर तो सुद्धा फेकायचा होता. विचार असा होता की विलासपूरला गेलं की एखादा स्वच्छ ड्रेस घेऊ, तिथेच काहीतरी खाऊ, आणि ट्रेनमध्ये चांगलं मिळत नाही ना जेवण, आणि ट्रेनमध्ये पण खाण्यासाठी काहीतरी घेऊ, असा माझा विचार होता. आणि रात्रीच तिथे चहावाल्याला विचारलं तर तो म्हणाला 15 मिनिटांनी किंवा अर्ध्या तासांनी खूप बसेस आहेत विलासपूरला जायला. बरं म्हटलं, बघितलं तर समोरच हे होता, स्टँड होता, आणि तिथूनच गाड्या सुटणार होत्या. म्हटलं बरं झालं. सकाळी उठल्यावर लक्षात आलं तो स्टँड पलीकडे होता, उत्तर तटावर होता. आता मला उत्तर तटावर जाऊन चालणार नव्हतं. मैया पार झाली असती ना, माझी परिक्रमा अजून कुठे झाली आहे? फक्त उत्तर तट पूर्ण झाला आहे. मी आता दक्षिण तटाला आले, तर आता मला पलीकडे जाता येणार नाही. मग मी त्याने विचारलं, सकाळी डोक्यात प्रकाश पडला. मग मी त्याने विचारलं की ती बस कुठून जाते, तर ते म्हणे याच रस्त्यावरून जाते, 1-1.5-2 किलोमीटर पुढे आहे, त्या रस्त्यावरून जाते, तिथे पण तुम्हाला पकडता येईल. बरं म्हटलं. सकाळी उठलो तर सगळ्यांनाच वाईट वाटत होतं. आता आमची ताटातूट होणार होती ना. छान गेले 10-12 दिवस काही यांच्याबरोबर होते ते. आणि ती लोक जशी माझी काळजी घेत होते तशीच मीही त्यांची घेत होते. आईने मुलाची घ्यावी तशी. ते नाही का राघव आश्रममध्ये माझी भाकरी दिली होती, आणि कल्याण सेवामध्ये मी परत जाऊन विचारलं तेव्हा त्यांना मग फराळाचं मिळालं. तसं मी वेळोवेळी करायचे. कुणाचे रिचार्जचे पैसे भरायचे, कुणाला साबण हवंय, कुणाला आणखी काय हवंय तर मी घेऊन द्यायचे. शिवाय मला जे कोणी परिक्रमेमध्ये पैसे देतील तर बाजूला तिघांपैकी कोण असेल त्याच्या हातात मी लगेच देऊन टाकायचे. 100ची नोट असो, 200ची असो की 500ची असो, की मला ते पुन्हा दानच करायचे होते, त्यामुळे मी त्यांना देऊन टाकायचे. तर मी पण माझ्या परीने त्यांचं जेवढं करता येईल तेवढं मी करतच होते. इथे समोर डॅम होता, म्हणजे कसं होतं, आमचा आश्रम होता, मग रस्ता होता, आणि पलीकडे मैया होती. तर छान वाटलं मला. काल संध्याकाळी पण मी छान आंघोळ केली. म्हटलं मैया, आज आणि उद्या सकाळी आता तुझ्या ह्याच्यात, आता तुझ्या पात्रात माझी आंघोळ आहे, पुन्हा पुढची परिक्रमा करीन तेव्हाच. त्यामुळे मला पण गहिवरून आलं होतं. तर ती मुलगी तेच म्हणाली, जी होती ना नोकरी करणारी, की उजाडल्यानंतर तिथे आंघोळ करणं शक्य नव्हतं, कारण रस्ता वाहता होता. मी कसं अंधारातच केलं, त्यामुळे मला प्रश्न नव्हता. त्या डॅममध्ये मध्ये मध्ये असे बांध घातले होते, आणि तिथे तो पुतळा होता जटाशंकरी, अगदी सेम टू सेम कल्याण सेवा आश्रम, आणि तो आश्रम पण इथून दिसत होता. आणि असं छान वाहतं पाणी होतं, खोल होतं तसं. मी आपल्या काठावर बसूनच आंघोळ करत होते. बघा त्याचा व्हिडिओ. सकाळी त्यांनी पोहे केले होते खायला, ते पण जेमतेम वाटीभर दिले. पुन्हा तेच सांगितलं, मागून परिक्रमावासी येतील त्यांना द्यायला हवेत ना. मला हे कळलं नाही की मागून परिक्रमावासी येणार तर जास्त करा ना तुम्ही. तो राघव आश्रम आणि हा एक 2 मराठी लोकांचे आश्रम होते जिथे पोटभर खायला मिळाले नाही. आणि मुख्य म्हणजे ते मराठी आश्रम होते. बाकी हे 2 अपवाद सोडले तर कुठच्याही आश्रमात आम्हाला अशी वागणूक मिळाली नाही. जे काही खिचडी असेल, दाल रोटी असेल, दाल चावल असेल, जे काही होतं ते पोटभर द्यायचे. ते हे 2 आश्रम सोडले तर. आणि यांची वागणूक पण बरोबर नव्हती. कोणाला वाटेल असा आश्रमात राहावं म्हणून. आणि ते पोहे एवढे गोड होते की स्वीट डिश म्हणून सुद्धा खाल्ले तरी चालले असते. बहुतेक त्या दाक्षिणात्य बाईंना माहिती नसेल. पुन्हा त्यांनी सांगितलं, सकाळी सगळं स्वच्छ करून जा. खरं तर आम्ही जातोच, गेल्याबरोबर तर आपण स्वच्छ करतोच, पण निघताना पण आश्रम सर्व झाडून जागच्या जागी ठेवूनच जायचं असतं. पुढे पण परिक्रमासी येणार असतात ना, ते आम्हाला माहितीच होतं, आम्ही जाणारच होतो. त्यानंतर
हे लोक म्हणाले आमच्याबरोबर चहा घ्यायला चला. म्हटलं मी घेतला नाही हो या 1.5-2 महिन्यात. आमच्यासाठी चला, आमच्या शब्दासाठी चला, गोडभर घ्या. म्हटलं हा काय आग्रह आहे? उद्या तुम्ही तंबाखू खाता आणि बिडी ओढता तर मला म्हणाल थोडासा झुरका घ्या, नाही तर थोडासा बार भरा, असं म्हणाल का? म्हटलं तर नाही हो, असं कसं म्हणू आम्ही, चहा तर सगळेच घेतात. म्हटलं पण मी घेत नाही बोलले ना तुम्हाला, व्यसन आहे म्हणून. पण सगळ्यांची मनं कातर झाली होती. मग मी फार काही बोलले नाही. म्हटलं गोडबरच घेईन ना. मग त्यांनी त्याला अगदी स्पेशल बनवायला सांगितला दुधाचा, आणि मी पहिल्यांदाच घोडभर चहा घेतला त्यांच्या आग्रहासाठी. कारण मला त्यांचं मन मोडवेना. निघताना ते तिघही माझ्या पायावर डोकं ठेवून रड रड रडले, भरपूर रडले. इतकं वाईट वाटत होतं नाही त्यांना. मामाजी पण नमस्कार करायला लागले. म्हटलं तुम्ही करू नका. मी त्यांना करायला लागले तर म्हणाले भाची कधी मामाच्या पाया पडेल काय? मीच तुमच्या पाया पडतो. म्हणलं नको, तुम्ही पण पडू नका. बाकीच्या आश्रमातल्या लोकांना कळेल ना आमची रडारड का चालली आहे. मग तानाजी काकांना सांगितलं की त्यांची आता ताटात उठवणार आहे आणि मैया आता घरी चालली आहे आणि बाकीचे ओंकारेश्वरला जाणार आहे. बोलवतच नव्हतं. इतकं वाईट वाटत होतं. त्यांनी मला सांभाळलं होतं आणि मी पण त्यांना सांभाळलं होतं. आहेत अजूनही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. गुलाबसिंगला फोन केला, तिथेच ते विचारत होते परिक्रमेत मला की मी येण्यापूर्वीच की तू मला 2 पोती गहू आणि 5 किलो आवळ्याचं लोणचं, आणखी काय हरभरा, आणखी काय काय मी पाठवून देतो तुम्हाला. म्हटलं नाही हो, 8-10 दिवसात मला US ला निघून जायचं, कोण घेणार ते? मग कल्याणला गाडी थांबते का विचारत होते. म्हटलं मी येईन तेव्हा घेऊन जाईन. त्यांची भरपूर शेती, इतकी शेती काही ते लावू शकत नाहीत, एवढे सधन शेतकरी म्हणतात तसं. खूप वाईट वाटत होतं. सारखे डोळे भरून येत होते. ते लोक पुढे गेले तरी सारखे मागे वळून बघत होते. मी त्यांना म्हटलं मागे वळून बघू नका, मी आत जाते, नाहीतर तुम्हाला पण राहणार नाही, मला पण राहणार नाही. डोळे पुसत पुसतच गेले ते. मी आश्रमात आले, थोडं मन मोकळं केलं. मला ते आठवलं 2 ओंडक्याची होते सागरात भेट. तशी आमची भेट झालेली होती. मैयाने ठरवलंच होतं त्यांच्याशी माझी भेट घालवून देण्याची. आता काय पुन्हा नाही भेटू, बघू. मग येऊन सगळा आश्रम स्वच्छ झाडला, आवरलं आणि निघूया म्हटलं. तरी त्या बाईंनी विचारलं आश्रम स्वच्छ केला ना? म्हटलं मी केला आहे, तुम्ही येऊन बघा हवं तर. मग ते काय आले नाही. मग निघाले. आता तर माझा संकल्प पूर्ण झाला होता. ते 1.5-2 किलोमीटर होते. तर एका बाईकवाल्याने विचारलं की मैया तुम्हाला पुढे सोडू का? म्हटलं चालेल, सोडा. मग त्यांनी जिथून बस येणार त्या रस्त्यावरती मला सोडलं म्हणजे ते थांबले होते. तर ते म्हणाले की 8:40 होती, सकाळी कधी 7-7:30ला होती, मग 8:40ला होती. आता 10च्या नंतर बस आहे आणि ती कधी येईल माहिती नाही. 9 वाजले होते मी निघाले तेव्हा. जेमतेम हवं तर 9:15 झाले असतील त्या रस्त्यावर येईपर्यंत. माझी 3ची गाडी होती. 6 तास होते मला, भरपूर वेळ होता. इथून विलासपूरला जायला 2-1 तास लागतात, 2 फार तर 2.5 तास लागतील. तरी मी 12पर्यंत पोचेन ना. नंतर 3 तास माझ्या हातात होते खरेदी करायला, जेवायला वगैरे असं. तर ते म्हणाले आता 10च्या बसचा काही भरोसा नाही, कधी पण येईल. तर तुम्ही असं करा, आता कसे जाल तुम्ही आता? मी म्हटलं तुम्ही याल का सोडायला? तर म्हणाले माझं दुकान आहे आणि रोजचं 1000 रुपये माझी विक्री होते. म्हटलं मी देते तुम्हाला 1000 रुपये, तुम्ही याल का मला सोडायला? तर म्हणाले नाही, प्रश्न पैशाचा नाही, एकदा गिऱ्हाईक दुसऱ्या दुकानात गेलं ना तर ते परत येत नाही म्हणाले. बरोबर होतं त्यांचं. मग मी म्हटलं प्रायव्हेट टॅक्सी मिळेल का? आता छत्तीसगडमध्ये प्रायव्हेट टॅक्सी करावी का, जरा शंकाच होती मला. तर ते म्हणजे 4 ते 5 हजार घेतील. माझं AC 2 टायरचं तिकीट होतं, ते किती 2,500चं होतं. मग ते तिकीट वाचवायला 4-5 हजार खर्च करावेत का आणि परत छत्तीसगडवरनं जावं का? आणि ते म्हणजे जरी तुम्हाला गाडी हवी असेल तशी काय लगेच मिळणार नाही, त्याला पण बराच वेळ जाईल. मग म्हणाले CG असं लिहिलेली आहे ना, ती छत्तीसगडची गाडी आहे. आम्ही बऱ्याच प्रायव्हेट गाड्यांना हात केला पण कोणीच थांबलं नाही. तर ती जर गाडी मिळाली ना ती मी 1.5-2 तासातच जाईल, ते काय मध्ये थांबणार नाहीत ना बससारखं. मग तुम्ही वेळेत जा. कोणीच थांबलं तर काय करावं? ते म्हणाले आता एक बस येईल पण ती विलासपूरला जाणार नाही, तर तुम्ही इथून त्या बसने पॅन्ड्राला जा आणि पॅन्ड्राला तुम्हाला विलासपूरची ट्रेन मिळेल. ठीक आहे म्हणलं. आता काय माझ्या हातात काहीच नव्हतं, जसं कोणी काय सांगेल तसं होतं.
आणि त्या चहावाल्याने चुकीचं सांगितलं होतं, दर अर्ध्या तासांनी का 15 मिनिटांनी गाडी आहे आणि पलीकडून जा म्हणाला होता, जे सगळंच चुकीचं होतं. बरं म्हटलं, मग ती 9ची बस जवळजवळ 9:45 आली, 10ला सुटली. मग त्याने तिथे ना काहीतरी पूजा केली. तिथे उतरला, नारळ वगैरे सोडला मैयामध्ये, कदाचित बस नीट जावी म्हणून असेल. मैयाची पूजा वगैरे केली, त्याचे पण फोटो होते, आता नाही आहेत. आणि मग त्याने बस चालू केली. मी आपलं सारखं त्या कंडक्टरला सांगत होते, पॅन्ट्रा आलं की सांगा, पॅन्ट्रा आलं की सांगा. आणि म्हटलं स्टेशनच्या जवळ आहे का मध्येच कुठे रस्त्यावर सोडतो, तर तो म्हणाला 5-7 मिनिटाच्या अंतरावर आहे, तुम्ही चालत जाऊ शकाल. शेवटी एकदाचं पॅन्ट्रा आलं. 11-11:30 झाले असतील मला वाटतं. त्यानंतर चालत मी स्टेशनवर आले. 10-12 लोक होते तिकिटाच्या रांगेत. उभी राहिले मी. पॅन्ट्राला जाताना सुद्धा बसमधनं मी डोकं काढून काढून बघत होते की हे तिघी जण दिसतील आणि पुन्हा त्यांना आपण हात करू असं म्हणून. हे राहिलं होतं सांगायचं. पण नंतर कळलं तो रस्ता वेगळाच होता. मला काही मैया लागली नाही, ते मैयाच्या तटातटावरनं जाणार होते. सारखं मन भरून येत होतं. चालले पॅन्ट्राला आले. बोलले ना आता मी, तिकिटाच्या रांगेत उभी राहिले. माझा नंबर आला आणि एक असा 6:30 का 6:45 किती फूट उंच माणूस होता माहिती नाही, अमिताभ बच्चन सारखा. तो रेलिंग होतं ना, त्यातनं पाय टाकून तो माझ्या पुढे यायला लागला. मी त्याला सांगितलं नाही, माझ्या पुढे नाही उभं राहायचं म्हटलं, माझ्या मागे तुम्ही कुठेही उभे राहा. हा मला मुंबईत सुद्धा नेहमी अनुभव येतो. इतर दरम्यानच्या बायका आहेत ना, किती मोठी लाईन असू दे, त्या डायरेक्ट काउंटरला घुसतात आणि तिकीट काढतात. आता मी बाई असून उभी राहते ना, पण त्यांना कोणीच काही बोलत नाही, उगीच राडे नको व्हायला म्हणून. मी नेहमी सांगते की माझ्या मागे कुठेही थांबा, मी 10-12 मिनिटं थांबली आहे, माझ्या पुढे नाही उभं राहायचं. तो गेला बाबा गुपचूप. तो गेला. मग मला तिकिटावर काय होतं, उत्कल नर्मदा उत्कल असं लिहिलं होतं. काय कळणार त्याच्यावरनं. आपल्याकडे स्टेशनचं नाव असतं, कल्याण, दादर, CST, बोरिवली, तसं काहीच नव्हतं. नंतर माझ्या मागचा माणूस म्हणाला हे छत्तीसगड आहे. मी त्या माणसाला बोलले ना, जरा जपू ना माताजी. मला कळलं माझी काय चूक झाली ती. पण तो गेला होता बाबा गुपचूप मागे. मग आले स्टेशनवर. ते म्हणाले 1 नंबरवरनंच गाडी जाईल. मग कोणाला विचारायचं. तिथे हे काही आणि मुलगी होती. मुलीने तर माझ्याकडे डुंकून पाहिलं नाही, तिला वाटलं असं कोणी भिकारी. पण आई बोलली की आता एक गाडी येईल, ती विलासपूरला जात नाही, ती त्याच्या आधीच्या स्टेशनवरनं वळते, तर पुढच्या गाडीने तुम्ही जा. मग मी स्टेशन मास्टरच्या केबिनमध्ये शिरले. त्यांना विचारलं मला विलासपूरला जायचंय, कुठची गाडी. तर ते म्हणाले की आता जी गाडी येईल 15-20 मिनिटांनी त्या गाडीने तुम्ही जा. 12 वाजले हो गाडी यायला. शेवटी मी विचारलं की मला उजवीकडे जायचंय का डावीकडे जायचंय, मला काहीच माहिती नाही ना, आणि इंटरनेटवरनं ते गुगल मॅप वगैरे चालत नव्हते माझे. मग शेवटी मी विचारलं की विलासपूर कुठच्या बाजूला आहे. ते म्हणाले उजव्या बाजूला आहे. माझी गाडी होती हावडा मुंबई दुरांतो होती. डाव्या बाजूला हावडा होता, उजव्या बाजूला विलासपूर, आणि तिथून मुंबई होती. ठीक आहे म्हटलं ना. तुम्हाला वाटेल ना आता की हिचे कपडे कसे बदलले, तर त्याचं झालं काय, तो 45वा व्हिडिओ केला ना मी, तर तो एवढा मोठा झाला. मग म्हटलं आपण त्याचे 2 तुकडे करूयात. करणार कसे, तर त्याचा समारोप करण्यासाठी त्या भागाचा मी आता हा व्हिडिओ बनवते. कुठून बनवते, अयोध्येवरनं. बघा, बघणारे लोक सुद्धा पोचले अयोध्येमध्ये. मला वाटलं तर हा शेवटचा असेल. मी खरोखरच शेवटचा आहे, पण तो 35 ते 40 मिनिटाचा झाला. मी एवढं बघायला बोर होतं ना, म्हणून मी त्याचे 2 तुकडे केले आणि आता या कपड्याने त्याचा समारोप करते. तर बघा कसा वाटतोय तो. उत्तर तट आता आपला पूर्ण होत आलेला आहे. तर थांबू आता इथेच. ठीक आहे, ओके. नर्मदे हर.